लोकसभेत सरकारकडून सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर. मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडलं. लाठीचार्जच्या मुद्द्यावर मात्र विरोधकांचा गोंधळ. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक विधेयक. काँग्रेसच्या विरोधकांनी मुद्दा भरकटवू नये. किरण रिजिजू यांचं विरोधकांना आवाहन. बिहारमध्ये आंदोलकांवर AK-47 गोळ्या झाडल्या. शेकडो लोकांना अटक करून FIR दाखल केले. राहुल गांधींचा गंभीर आरोप. मोदींनी दिलेल्या वचनांचं काय झालं? राहुल गांधींचा सवाल. बिहार बंद दरम्यान AK-47 गोळीबार करणाऱ्या जवानाचं निलंबन. व्हायरल व्हिडिओची गांभीर्यानं दखल घेत कारवाई. जवान अभिषेक पटेल निलंबित. आंदोलनाचा अर्थ लाठीचार्ज किंवा हिंसाचार होत नाही. शांततापूर्ण मार्गाने विरोध करण्याचा सर्वांना अधिकार. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. परीक्षांमध्ये सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना. पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा. तांत्रिक संरचनात्मक सुधारणांवरती भर दिला जाणार. टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नंदन निलकेणी अध्यक्ष. पेपरफुटीवरील फास्ट ट्रॅक कोर्टातील सुनावणी पहिल्याच दिवशी लांबणीवर. 3 ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी होणार. CBIचे वकील गैरहजर राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर. औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी MPSCकडून गंभीर दखल. प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी होणार. संबंधितांविरोधात पोलिसात रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोग सचिवांची माहिती. E20 इंधनावरनं मुंबई हायकोर्टाचा नितीन गडकरींना मोठा दिलासा. बदनामीकारक मजकूर आणि आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्याची परवानगी. मेटा, गुगल, डीपफेक, AI कंटेंट पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई होणार. कोल्हापूर आणि सांगलीतल्या पुरावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून 3200 कोटींचा मिशन MRDP. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. प्रकल्पाच्या अंमलबजावणीकडे सरकारचं लक्ष.